वळूयात पुढच्या बातमीकडे। साताऱ्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय। जिल्हा परिषद कार्यालयाला पोलीस छावणीचं स्वरूप आले। मॅजिक फिगर एका सदस्यावर येऊन ठेपली। सत्ता आणण्यासाठी भाजप आता ऑपरेशन लोटस राबवतोय। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या तंबूमध्ये सध्या खळबळ पाहायला मिळते। सातारा जिल्ह्याचं मिनी मंत्रालय असणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा आज निर्णय होणार आहे। खरं तर या ठिकाणी महायुतीतील 3 पक्षांची रस्सीखेच मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालेली आहे। यामध्ये कोणाचा अध्यक्ष होणार यामधून मोठ्या प्रमाणात वादविवाद झाले आणि या अध्यक्षाबाबत अजून सुद्धा कोणताही निर्णय झालेला पाहायला मिळत नाही। त्यामुळे या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे। खरं तर निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 20, शिवसेनेकडे 15, काँग्रेसकडे 1, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे 1 तर भाजपकडे 27 आणि अपक्ष 1 असे 65 सदस्यांचे बलाबल आहे। परंतु जिल्हा परिषदचा अध्यक्ष होण्यासाठी कमीत कमी 33 जागा लागत असल्यामुळे ही जी संख्या आहे ही कोणाकडेच नसल्याने यामध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झालेला आहे। सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपने सत्ता राखण्यासाठी किंवा भाजपचाच अध्यक्ष होण्यासाठी मंत्री जयकुमार गोरे त्याचबरोबर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी कंबर कसलेली असली आहेत। कोणाचा अध्यक्ष होतोय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेलं आहे। कॅमेरामॅन मंगेश कुंभारसह प्रकाश शिंदे, जय महाराष्ट्र।